बजट में क्या क्या निर्णय लिए गए? नहीं, हमारे रेगुलर जो रिव्यू लेते हैं, हमारा जो इनकम है, जो हमारा एक्सपेंडिचर है, उसके हिसाब से होता है कि महामंडल को कितना खर्चा आ रहा है, कितना उत्पन्न है। उस हिसाब से हमारे जो ऑपरेशन है उसमें क्या तब्दीली करनी चाहिए, कहाँ कटौती करनी चाहिए खर्च में, इन सब का ये जायजा हो गया। हर क्वार्टरली लेते हैं हम, हर 3 महीने में लेते हैं एक बार। तो सर कितना महाराष्ट्र में जो औरंगाबाद जिला है इसमें कितना तोटा छोटा है, कितना फायदा? जिले का भी फिगर मेरे पास नहीं है, लेकिन हम उसमें औरंगाबाद टोटल यहाँ 6 जिले हैं मराठवाड़ा में, इसमें छत्रपति संभाजीनगर डिवीजन में, तो उसमें लास्ट में 2 नंबर पे, 5 नंबर पे। सर कुछ कर्मचारियों को पीएफ का पैसा नहीं मिला, कुछ शिकायत पीएफ का पैसा नहीं मिला? नहीं, ऐसी कोई बात नहीं है, पीएफ का किसी का रोका नहीं हमने। ग्रेजुएटी तो मिल रही है, लेकिन इमरजेंसी में अगर किसी को कुछ पैसा शादी है, हाँ, अभी वो नहीं मिल पा रहा है, तो उसके लिए क्या कार्रवाई कर रहे हैं? नहीं, ऐसा कोई रहेगा तो हम कार्रवाई करेंगे, उसके ऊपर किसी का शिकायत रहेगी तो हम करते हैं ऐसा। सर नई बसेस कितने आ रहे हैं? नई टोटल 2500 बस आने वाली है, उसमें से 2000 के ऊपर बस आ चुकी है, बाकी दिवाली तक पूरी आएगी सब। सर एक लास्ट, जैसा कि अभी मुंबई में त्यौहार का जो है औरंगाबाद शहर से बसेस जा रही है, तो यहाँ की प्रवासी के वास्ते क्या नियोजन? किस त्योहार के लिए? यहाँ से जो बसेस जा रही है मुंबई की, तो नई बसें आपकी त्यौहार है ना, बसों की काउंटिंग बढ़ा है क्या आपने? किस त्योहार की बात? त्यौहार अभी गणपति का सीजन आ रहा है, जो मुंबई में जाने वाली बस कोकण में, हाँ, वो टोटल हम 5000 बस का नियोजन करते हैं उसमें। तो उसमें से जो भी रिक्वायरमेंट है उसके हिसाब से जो नज़दीक का रीजन होता है वहाँ से हम लेते हैं गाड़ियाँ। टोटल 5000 का नियोजन होता है। 5000 लगे। हाँ सर पीएफ का जो सिस्टम है आपका ऑनलाइन है ऑफलाइन? नहीं, ऑफलाइन है। ऑफलाइन। कोई अगर एप्लीकेशन करता है तो कोई अगर एप्लीकेशन करता है तो उसको पैसे मिल जाते हैं? हाँ, मिल जाते हैं, किसी को ऐसे कोई नहीं कोई दिक्कत। किसी को कोई इंक्वायरी वगैरह पेंडिंग रहेगी और उसके हिसाब से रहेगा तो ये अलग बात है, बाकी नॉर्मली तो कोई ऐसी इश्यू नहीं है। चलिए सर, थैंक यू। आपका नाम पूरा बोलिए सर। हाँ, आपका पूरा नाम ले लेंगे इसमें। त्या काळामध्ये आपण ग्रॅच्युटीचे, पीएफचे पैसे त्यांचे, त्यानंतर बँकेचे सुद्धा आहेत, असे काही थकबाकी झाली होती, साधारणतः 1000 करोडच्या वर आहे। हो, GPFची, भविष्य ह्याची अंशदानाची, ती आपण आता मागच्या 2-3 महिन्यापासून रेग्युलर भरायला सुरुवात केलेली आहे, कारण शासनाकडे पण आपले काही पैसे होते ते मिळाल्यानंतर आपण ते आता भरत आहोत रेग्युलर। परंतु कर्मचारी जे रिटायर होत आहेत त्यांना त्याचं काही तसं हे होत नाही, त्यांना जे आमचे ऑलरेडी ठेव आहे त्याच्यामधून त्यांना मिळतं ते, फक्त आपलं त्यांना जे आपण रेग्युलर भरणा न केल्यामुळे त्याचं व्याज जे मिळत होतं ते ट्रस्टला मिळालेलं नाही काही काळात। परंतु ते उत्पन्नच आपलं थोडंसं कमी असल्यामुळं आणि पगारवाढ वेळोवेळी झालेली असल्यामुळं भरपूर खर्च वाढलेला आहे, तर त्या अनुषंगाने ते होत नव्हतं। कारण मागच्या 7 वर्षामध्ये आपण बस खरेदी पण केलेली नाही आहे। तर आपला तुम्ही बघितलं असाल खूप जुन्या बसेस आहेत आपल्या सगळ्या, जवळजवळ 10,000च्या वर बसेस ह्या 10 वर्षापेक्षा जुन्या झालेल्या आहेत आता। ते आता होईल हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारणा। इतर कार्यालयामध्ये जे आहे ऑनलाईन पीएफ काढायची सुविधा आहे, तुमच्याकडे वेगळे आहे? महामंडळाचं वेगळं आहे ना, कारण त्याचं फंड पण आपणच मॅनेज करतो, ते GPF कार्यालय करत नाही त्याचं मॅनेज, त्याचं वेगळा ट्रस्ट आहे आपला। महामंडळाची पूर्ण पॉलिसी वेगळीच आहे। सर इलेक्ट्रा बस ते आपल्याला पांढरे ट्रस्ट आपल्याला उत्पन्न कमी आहे आणि त्याला देणं जास्त असं आरोप नाही, तसं नाहीये। कारण काय झालंय त्याच्यामध्ये सुद्धा बसचा सप्लाय याच्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या, तर त्याला त्याचं सगळं कन्सिडर करून त्यांना एक्सटेन्शन सुद्धा मंत्री महोदयांनी दिलेलं आहे। तर आता सप्लाय सुरू झालेला आहे ह्या मागच्या महिन्यापासून। त्या अनुषंगाने पुढचे त्याची चार्जिंग स्टेशन आहेत ते उभारण्याचं सुद्धा आपण आता प्राधान्यक्रम त्याचा ठरवलेला आहे। तर ते झाल्यानंतर त्याचे रूट सुद्धा कोणत्या चांगले मार्ग राहतील त्याच्यासाठी याचं सुद्धा आपण स्थानिक अधिकाऱ्यांकडनं माहिती घेऊन कोणते चार्जिंग स्टेशन पहिल्यांदा घ्यावे लागतील त्या अनुषंगाने
हे सर्व आपण प्लॅन करत आहोत आणि त्याच्यासाठी जो काही थोडाफार तोटा सध्या येतोय त्याची आपण शासन स्तरावर मागणी सुद्धा केलेली आहे. तर वेगवेगळ्या माध्यमातून शासन आपल्याला डायरेक्ट म्हणजे त्याचं व्हायबिलिटी गॅप फंडिंग न करता इतर मार्गाने शासन आपल्याला काही इलेक्ट्रिक साधारणतः एक 15 रुपये पर किलोमीटर तोटा आहे त्याचा सध्या. तर तो शासन आपल्याला देणार आहे वेगवेगळ्या माध्यमातून. किती बस आहेत सध्या बसेस ह्या 300-450 बसेस आहेत सगळ्या राज्यात? हा. आणि येणार किती सपोर्ट? टोटल 5150 आहेत. ई बस हा, इलेक्ट्रिक बसेस. त्याच्यात 22 मीटरच्या आहेत आणि 22 नाही ह्याच्या 15 मीटर आणि 9 मीटरच्या आणि 12 मीटर. ते 9 मीटरचं जर बसली ना फ्लो झालं तर लोक गुदमारायला लागतात. आणि कन्नड मध्ये ऍक्च्युअली झालेलं आहे त्याविषयी 9 मीटरची बस जी आहे ती आपल्याला ऍक्च्युली आपण तिचं जे नियोजन केलं होतं ती शटल सेवा जी आहे त्याच्यासाठी केलेलं आहे. जिल्ह्यापासून तालुक्याला ह्या पद्धतीने करण्यासाठी तिचं ऍक्च्युली नियोजन. सीटिंग सुद्धा त्यात छोटं आहे, सीट वगैरे बाकी सगळं हे आहे. तरी सुद्धा त्याच्यात सुद्धा भरपूर सुधारणा केलेल्या आहेत. अगोदर ज्यावेळेस सुरुवातीला ती बस आली होती त्याची आम्ही पाहणी केल्यानंतर जर रिक्लायनिंगचा थोडा अँगल वाढवलेला आपण, मध्ये हँडरेस्ट वाढवलेला आहे, अशा बऱ्याचशा त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा केलेल्या आहेत आपण. सीटची साईज सुद्धा थोडी वाढवलेली आहे, पूर्वी फार छोटी होती त्याची. तर ते हे जे आहे 22 कोटी मागे त्याचं कुठपर्यंत आलं? एक महिला अधिकारी जे गटार पाहून आहे हा, त्यांच्यावर असं आमच्या माहितीनुसार त्यांच्यावर नाही त्याच्यामध्ये 5,000 रुपये काहीतरी फाईन दिलेलं आहे त्यांना. नाही त्याचं एलेक्यू झालेलं ते म्हणताय का तुम्ही? हा, तर त्याचं त्यांना ऑलरेडी शिक्षा झालेली आहे. त्याच्यात 1/10 त्यांच्या बेसिकच्या हे झालेली होती शिक्षा. तर त्याची सुद्धा आपण रिव्ह्यू करणार आहोत. प्लस त्यांच्या आणखी काही 1-2 इन्क्वायरी आहेत त्याचे सुद्धा आपण तातडीने त्या निकाली लावून त्याच्यामध्ये निर्णय घेणार आहोत. झालेलं आहे. हा, जर समजा तुमचा वाहक आहे 1 किंवा 2 रुपयाचा जरी घोळा आला तर तात्काळ निलंबन किंवा त्यांचं 4 पट 5 पट जी वसुली आहे होते. आणि इकडे 22 कोटीच्या घोटाळ्यामध्ये फक्त 5,000 रुपये. नाही ठीक आहे ना, त्यावेळेस झालेल्या शिक्षा आता त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत, परंतु मंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये की त्यांना सेवेतून काढून टाकण्यात येईल. तर त्याच्या वरती माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही योग्य प्रक्रिया सगळी राबवून त्यांना सुनावणीची संधी देऊन ते करावं. तर त्याच्या अनुषंगाने आम्ही आता त्याची चाचपणी करत आहोत पुढची. ते सुट्टीवर गेले होते, परत आले का तेव्हापासून? नाही, माझ्याकडे माहिती नाही. आपण हा तोटा जो आहे कलेक्टरचा हे पाहून आपण पुन्हा भाडेतत्वावर किंवा गाड्या घेणार आहोत का, किंवा तो निर्णय मंत्री महोदयांनी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे की आम्ही आता त्याला जास्त हे देणार नाहीये भाडेतत्वावर याला. पण शेवटी शासनाकडनं सुद्धा बस खरेदीला किती आम्हाला मदत मिळते ते सगळं बघावं लागतं आम्हाला. आणि महामंडळ स्वतः त्याच्यामध्ये तेवढी गुंतवणूक करू शकत नाही बस खरेदीमध्ये. तर ते सगळं बघून काही ठिकाणी आवश्यक असेल तर ते आम्ही करावं लागेल आम्हाला ते सुद्धा. एक शेवटचं पत्रकारांशी संबंधित प्रश्न, ऍक्रेडिटेशनचा जो आमचा विषय आहे. अनेक बसमध्ये ते ऍक्रेडिटेशन म्हणजे तुमचं आम्ही सगळ्या बसेस मध्ये तुम्हाला देण्याचं आपण ऑलरेडी शासनाला पाठवलेलं आहे. पाठवलं. साधी स्लीपर बस आहे सगळ्या बसेस साठी पाठवलेलं आहे. नाही सर, आपली तुमची 14 मीटर म्हणजे 9 आणि 12 मीटरची जी आहे त्याच्यामध्ये पण विरोध करतो नाही पाठवलं ना, मी प्रस्ताव पाठवलाय, शासनाने ती मंजूर करावं लागतं. सगळ्या बसेस मध्ये आपण देणार आहोत. थँक्यू.